नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि थंबनेल वरून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजचा व्लॉग कशाबद्दल आहे. गावाकडची मजा पार्ट 1 या व्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलेच आहे की आम्ही कुठे आलोय, आणि तो व्लॉग नसेल पाहिला तर नक्की जाऊन पहा. मी आणि जाऊबाई शेतात आलोय, आणि आमच्या पुढेच आता बच्चे कंपनी, स्मिरल, तिचे पप्पा, काका सगळेच विहिरीमध्ये पोहायचं म्हणून गेलेत. झाडांना किती मस्त असे आंबे आलेले आहेत. विहीर तर काठोकाठ पाण्याने भरले, त्याच्या कडेलाच केळीची बाग पण आहे. आणि सगळे बच्चे कंपनी आता पोहण्यासाठी तयार आहे. स्मिरल तर पाण्यात पोहायचं म्हणून आली होती, आणि बघा इथे लांबूनच दादा कसे पोहतायत त्यांची मजा घेत बसली. पोरांचं तर आता तिकडे पोहणं चालू आहे, त्याच्यामुळे मी आणि जाऊबाई मस्त आता केळीच्या बागेमध्ये गार सावलीला बसलेलो आहे. आणि शेतात यायचं मेन कारण म्हणजे स्मिरलला तर पोहायचं होतं, त्याच्यामुळे तिला आम्ही घेऊन आलो होतो. पण स्मिरल काय पोहणार नाही हे तर 100% माहीत होतं, पण म्हणलं तेवढंच तिला पण बघता येईल. आणि स्मिरल आता पाण्यात सोडले, तिला पोहायची इच्छा होती, पण ती पाणी बघूनच एवढी घाबरून गेली ना, ती पोहायलाच नको म्हणायला लागली. त्यामुळेच मी तिच्यासोबत आले होते, कारण ती पहिल्यांदा घाबरली की तिला अगोदर मम्मा लागते. आणि मागच्या लॉंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच होतं की पोहायला जायचं म्हणून मॅडम किती खुश होत्या, आणि पाण्यात उतरवल्यानंतर किती रडते बघा ती. यामुळेच मी तिच्यासोबत आले होते, कारण ती घाबरणार हे तर मला माहीत होतं. किती सुंदर काठोकाठ विहीर पाण्याने भरले, आणि त्याच्यासोबत कडेला सगळ्या केळीच्या बागा, आंब्याच्या बागा आहेत. हे दृश्यच एवढं छान आणि मस्त वाटतंय ना बघायला डोळ्यांना. स्मिरलची काकी तर स्मिरलची छान छान अशा आंब्याला धरून फोटो काढत होती. पाण्यात पोहल्यामुळे ना स्मिरल जरा घाबरून गेली होती, त्यामुळे ती माझ्या जवळच येऊन बसली. आणि आम्ही इथं टाइमपास करत होतो, तोपर्यंत अचानकच आवाज आला की मोबाईल पाण्यात पडलाय. आणि खरंच मोबाईल पाण्यात पडला होता. मी तर खूप शॉक झाले होते. स्मिरलचे एक मोठे चुलते आहेत, आम्ही त्यांना आप्पा म्हणतो, त्यांचाच हा मोबाईल होता. त्यांनी ना भाच्यांना फोन केला होता की बघा आम्ही स्विमिंगला आलोय पोरांना घेऊन, तुम्हाला काय नाहीच, असं त्यांचं चिडवाचिडवी चालू होती. आणि तेवढ्यात वेदू दादाने स्मिरलच्या वरून उडी मारली, आणि त्याचा पाय लागून मोबाईल डायरेक्ट पाण्यात गेला. म्हणलं आता काय मोबाईल सापडत नाही, कारण विहिरीत गेलेला मोबाईल कसा सापडेल. पण साईडला जे कठडे असतात ना, पाणी वर असल्यामुळे ते कठडे पाण्याखाली गेले होते, आणि त्याच्याच वर मोबाईल पडला होता. स्मिरलच्या एका मामाने तो मोबाईल शोधून काढला, आणि अशा प्रकारे 60-70 हजार पाण्यात जाता जाता वाचले होते. त्यामुळेच आप्पांनी तर सगळ्यांना आईस्क्रीमची पार्टी दिली होती. आणि मोबाईल पाण्यात कसा पडला, तो बाहेर कसा काढला, हे सगळे मजेशीर किस्से ऐकत ऐकत सगळ्यांनी छानपैकी आईस्क्रीम खाल्लं. खूप इंटरेस्टिंग मजेशीर असे गप्पा सगळ्यांचे चालू होते, आणि स्मिरलचे मामा आहेत ते सगळ्यांना छानपैकी हसवत होते. आणि त्यानंतर सगळ्या बायकांनी तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता. एकीकडे तर बांधकामाचं काम चालूच होतं. आणि यांच्या काकूंच्या शेजारीचे घर आहे, त्यांनी आम्हाला चहासाठी बोलवलं होतं, तिथं आम्ही जाऊन आलो. त्यानंतर आता आमची निघण्याची तयारी इथं चालू आहे. सगळेजण आम्हाला बाय बाय करायला आले होते. आणि घरी जाताना वातावरण तर एवढं सुंदर झालं होतं ना, थोडा पाऊस आणि ढगाळ वातावरण, त्यामुळे जाताना आम्ही भेळ आणि वडापाव घेऊन गेलो होतो, आणि सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केलं. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चलो बाय.